टायमिंग पण खायचं हे जाम आमच्याकडचे जोर लगाव. उलटा उलटा गुड मॉर्निंग मित्रांनो. डोंट गेट स्कॅर्ड विथ माय पर्सनॅलिटी बिकॉज जी परिस्थिती झाली आहे ती तशीच मी ठेवली आणि सकाळी आता 7 वाजलेत. कारण रात्री लेट झाला मला दशावतार बघून आणि तिकडे लोकांनी पकडापकडी केली म्हणून वेगळीच मारामारी झाली. बट अनदर डे हॅज स्टार्टेड इन कुडाळ मालवण. येस. आणि आता आम्ही चाललो आहे मच्छी मार्केटला. तिकडे जाऊन आम्ही एक्सपिरियन्स करणार आहे मच्छी कशी विकत घेतली जाते किंवा कशी विकली जाते. 500 झाले. प्रत्येकाची हुडी ना आहे बघ ती आता ते पाती आहेत ते 1-2-3 तासाच्या अंतरावर जवळ जात आहे. ते त्यापेक्षा ते बनावं असतात ती पण ती साधारण 1-2 दिवसाच्या अंतरावर बनावं. डॉलर्स असतात ते 1 डे 2 डे 3 डे त्यांची ती कॅपॅसिटी असेल तसे हे करतात. आणि डीपवर ते त्यांचा एक अंदाज असतो. अरे मच्छीमार एकदम ओरिजिनल हे माहिती चांगली देते. त्यांना ह्या सांग फिशिंग किती वाजता जातात कुठल्या प्रकारची कोणते सगळे प्रकारची फिशिंग आहे. सकाळी रात्री दुपारी सगळे प्रत्येकाचा जसे मासे भेटतील तसे वातावरणावर असते. आता हे सुरमई रातची मारतात. चांद आहे ना चांदा तो त्याला पकडतो अंधार लागतो. टायमिंग पण खायचं त्यांचं पण टायमिंग असतं. रात्री जनावर बाहेर पडतात दुपारी बरोबर त्या टायमिंगला जंगलात कसे हे जनावर त्यांचं पण तसं असतं. ते त्यांना ते पकडणारेवाले असतात ना त्यांना टेक्निक माहिती असतं पुरं टेक्निक असतं. अच्छा. अगदी ते केरळचे आता ते लोक आले ते असे पाण्याचा वास घेऊन सांगू शकतात कुठे मासा चालतोय किंवा कुठे भेटणार किती डीप सोडायला पाहिजे. समुद्र कसं आपला आपण इथे एवढा अंतर तिथे खूप खोल असतं. मग आता आपलं झाडं असून किती असू शकते उक्त म्हणजे वर ठेवतात मीडियम किंवा डीप असा प्रकार असतो. मग ते वजन वगैरे लावून तेवढं ते खाली वर त्यांना अंदाज असतो. त्या हिशोबाने खूप टेक्निक आहे ते. तुम्ही हे किती वर्षापासून करताय? आता प्रॉपर हे फिश विकायला आम्ही 4-5 वर्ष आलं. कोरोना नंतर सुरू केला. नाहीतर आता टुरिस्ट लोक इथे कमीच पडते मासे असेल तसं अवेलेबल. आता हा बोंबील आहे तो आता इथे बॉम्बेवरून आणला आहे. इथे लोकांना अवेलेबल करून देतो. ते मुंबईची लोक येतात त्यांच्या मुंबईच्या इथले पण लोक आता खायला शिकले. इथे नसलं तर इथे देवगड बंदर आहे वेंगुर्ला आहे. इथे नसलं तर ते अवेलेबल करून द्यायचं. आता इथे पापलेट नाही. आता पापलेटची साधारण दिवसाला मालवण 500 किलो संपत असेल पण इथे 50 किलोच भेटत नाही. मग काय करायचं. आता तुम्हीच आलाय ते पापलेट नाही म्हणून सांगायचं अवेलेबल करून द्यायचं. बरोबर. लोकांना सगळं भेटलं पाहिजे. सगळ्यांना भेटलं पाहिजे व्हरायटी. आता मालवण म्हणजे समुद्र एकच असतं. वेंगुर्ला बंदर इथे बंदर छोटे आणू शकत नाही. त्यामुळे मग कसं 80 गाड्या असतात त्यांच्या ते आणून ते करून ते आपण कधी लावू शकतो पण त्याचा एक सीझन असतो. पावसाच्या नंतर ते कसं काढाकाड झाली तर मच्छी जवळ येते. आता काय ते ट्रॉलर्स एवढे फास्ट झाले त्यामुळे जवळ यायला ते आधीच कॅच करतात. आणि इथले काय नाही ते मल्पी एलपीचे तर मोठे ट्रॉलर असतात म्हणजे कोट्याने रुपयाचे बिचारांचे 20-50 लाखाच्या हातात त्यांचे 2-2 कोटीचे असतात. त्यांचं तेवढं पण हे असणार ना खप असतं त्यांचं. घावणे खोबऱ्याची चटणी ज्यात थोडं कैरी असेल. हे काय उसळ आणि पोहे. आम्ही हे करतो. आता तिकडे आमरस पुरीच
पुरी बोला हात मारा रे आणि झोपा देवा. सो हे आहे देवेंचं घर जिथे मी राहतोय 2 दिवसापासून. आत एकदमच होमली वाईब आहे आणि जरा होमली वाईबच मला पाहिजे होता. कोकणात मी असं कधी कोणत्या घरी राहिलो नाही आहे. इथे त्याची झाडं वगैरे चिकूची आणि ह्याच्या मागे पण त्याचं परडं आहे. परडं काहीतरी असतं ना घराच्या मागे. काय असतं ते खाली कॉमेंट्समध्ये सांगा. हे जाम आमच्याकडचे. जाम. हे काय काजू काय जांबच म्हणजे फ्रूटचं नाव जाम आहे. मुंग्यावर उभा आहे काय मुंग्या. वेनोसिस वाईल्ड. एक दे बघूया. गोड आहे. थोडा कांदा फील मध्ये येतो. वर नाही जायचंय. काय झालं असं ते ऐकून एकदमच मंजुमल बॉईज वाटतंय. हे काय ब्राह्मण काय बोलला तू? ब्राह्मण देव असं देऊळ. तुझ्याकडे जाय वाटतं. अंकल छान जेवण झालेलं आहे आणि ते बाकीच्या जे भाज्या होत्या ते मी खाल्ल्याच नाही. बिकॉज माझा फेवरेट आयटम तिकडे होता आणि कोकणाचा आमरस जर नाही खाल्ला तर मग काय खाल्लं. म्हणजे त्या दिवशी कालच देवांच्या घरी आंबा खाल्ला आणि इथे आमरस आणि पुरी आणि पेढा आलो भाई. आणि हे आहे शुभमचं घर. हे असं आहे एकदम ओजी आणि एकदम ऑथेंटिक आहे. गावात भाई कैसा फोडले का. हा जोर लगाव. उलटा उलटा नेमका उलटा. तर आडवा पडतो ना उभा. हा असा. हा वरती का. हा हे बघ ओपन. या करेक्ट. जमलाय. हा तो एक उचल आणि खा. हा उचल कसा पण. अख्खा घेतो. हा बी आहे त्याची. काढ. हा घे खा पूर्ण. डायरेक्ट घे तो. चाव्यात टेस्ट. खूप मोठा आहे. चांगला असो. चव चांगली. हा कन्फर्म वाक्य. चव चांगली असाच. बरोबर ना. चव चांगली. हा चांगली हा. पूर्ण विराम. चव चांगली. हा वाईलचा पहिल्यांदा स्वतःच्या हाताने काढून. नाही तुमच्या आमच्या पडवीत. मग आता काय करायचं. कोयतो घेऊन येलो तो. म्हणतोय. हा तू आता घराकडे जातो ना. होय. चला जास्त पियालं की काय. नाही मी जेवले कसं पाहिजे. तिथं गोंधळ ही पान जे जास्त पियालो नाही. बरोबर. आपण नाही पिलो. पण आता प्रकाश पोळ आणि ढेकला काढणारा चंदनगा पोळ सासवड झाले आल्याशिवाय जातील का गोंधळात.
इथे नाही ह्या गोंदात येणार ना प्रकार करून ना गावात इथे आल्याशिवाय ते जातील का? नाही ना इकडे नाही इकडे गोंदात गेलो ना पाणी ते काय माहिती आहे गोंदात येणार गोळ्या देखील आहे तिकडे त्याने घर पोहायचा सांग ना माड लावायला असे खोदत होते तर तेव्हा झरा भेटला. कोण खोदत? शुभम मामाचे पप्पा स्वतः. हो स्वतः हे पूर्ण खोदून त्यांनी. हो हे पूर्ण खोदून गेल्यानंतर चिरे बिरे लावताना हे मागवलेलं डंपर. अच्छा. तसं मग त्याच्यानंतर चिरे बिरे लावून विहीर तयार केली. पण खोदलं अख्खं त्यांनी एकट्याने. हो एकट्याने. टाक खाली मग बघूया. ह्याच्यामध्ये पाय दे. तो चढतानाच पहिला पहिला लेफ्ट पाय राईट पाय डायरेक्ट चढायचं. अरे अशी आमच्याकडची माणसं वर चढान त्याची नारळ उतरवून परत खाली येऊचे 80 रुपये चार्ज करतात. एका माडाचे 80 रुपये घेतात. असे दिवसभरात 10 चढले की 800 रुपयाची सोय झाली. आणि मशनीची किंमत कैसा लग रहा है? 4000 रुपये. कसा वाटता? मका चांगला वाटतं बरोबर ना. चांगला वाटतं गाण फाटत हा बट चालता. थांब जाता 2 स्टेप अजून थोडं अजून 2 जायचं तर मग हातात नारळ मिळतील. म्हणजे मला असं वाटतंय की मी खूप वरती चढलोय पण नाही चढलोय असं झालंय. ते सोडलंस. हा ये आता खाली थांब. हलू नको मी वर घ्यायला. तू थांब. ह्याला हात पकड ना. ह्याला हात पकड. हे बघ ह्याला हात पकड. नाही ह्याला हात पकड राईटला. हा एकदम ढोपऱ्यातून हे पाय आहे ना हे पाय ट्रॅगलर. थांब ना. नॉईस कमी करा. हा पाय दे पुरा पाय दे. हा मला 8000 रुपये द्या नारळ काढायला. एका माडाचे 8000. तर करण दादा तुम्हाला कसं वाटतंय माडावर चढून? आजपासून नारळ पाणी बंद. 70 रुपयासाठी 80, 90, 100 किती बोलणार? एवढं नको. आपण रील बनवू. हे सगळं नको. कशाला वर्कआउट करून नंतर नारळ पाणी प्यायचं. हेच काढा. वर्कआउट झालं नारळ पाणी पण झालं दोन्ही एकत्र झालं बाई संपला विषय. जय महाराष्ट्र. अण्णा तुमच्या गाडीत घालीन गन्ना माझा. 2 दिवस मेहनत केल्यानंतर शुभमचे रिव्ह्यू. गन्ना काय सुचता. फोटो काढा जरा दोन मस्त शाळा हातात घेऊन असो. गरम असा नाही तर जरा उकळूक लावलेलं. हो. ओ भाई रक्त नसो. रक्त नाया पेरू असा तो लाल वालो पेरू असा. एवढं हा अजून मोठा होतो. हा नाही हे छोट्या साईज वाला पहिल्यांदा बघितला. आणि आपण आलो आहे आता चिवले बीचला. चिवले बीच नाही, हा सिंधुदुर्ग बीच आहे. कारण माझ्यासमोर आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि यो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा स्टॅच्यू. त्याच्याजवळ आपण जाणार आहे आणि एक्सपिरियन्स करणार आहे. बट मालवणात इलो आहे आणि पाणीचं फील नाही घेतलं, बीचचं फील नाही घेतला. असं कसं होणार? जरा मला शिकवा यार, मला शिकायची यार कोकणी यार. मला कोकणी नाही मालवणी शिकायची यार.
एकदमच ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स. हवा खूप आहे म्हणून बोट खूप वरती खाली होते. थोडं मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्टॅच्यू आहे खूपच भारी. हा व्ह्यू तिकडून ॲक्च्युली खूप जणांना म्हणजे त्याच्या खालून भेटतो, पण हा व्ह्यू खूपच खतरनाक आहे. थँक्स टू हा दादा, एक नंबर. रामेश्वर मंदिर आहे इथे शंकराचं स्थान आहे. आता सिंधुदुर्ग किल्ला जेव्हा बांधत होते तेव्हा सुरुवातीत तो म्हणजे उभं राहत नव्हतं व्यवस्थित. त्याचे दगड किती बांधले तरी तो पडायचो, सातत पडायचो. मग काही इकडच्या एका माणसांनी किंवा ब्राह्मणांनी किंवा तिकडचे जे पूजा करणार त्यांनी सांगितलं की तुम्ही कांदळगावच्या रामेश्वराक जाऊन त्यांचं मान ठेवा, नारळ ठेवा किंवा तिकडे सांगणं करा, असं महाराजांना सांगितलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं गेलं. त्याच्यानंतर महाराजांनी स्वतः येऊन हा वड आहे तो वड स्वतः त्यांच्या हातातून लावलेला आहे आणि तो तेव्हापासून आजपर्यंत तसाच आहे. आणि ह्या रामेश्वराला त्यांनी सांगणं केलं. त्याच्यानंतर मोऱ्याचा धोंड आहे तिथेही पूजा केली आणि मग तो किल्ला उभा राहिला व्यवस्थित. तो आजपर्यंत उभा आहे, इतकी वर्ष झाली तरी. हा तो वड. अजून काय ना. हा आता कसा मेन काढलं ना. तू खात नाही ना ते, टेस्ट कर एकदा. ओ भाई, व्हॉट डे, व्हॉट क्रेझी डे. अशी कोकणाची ट्रिप कधीच नाही गेली, कधीच नाही. असं नारळाच्या झाडावर चढायचं, असं फॉरेस्टमधून चालायचं, असं म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याला मी लहानपणी गेलेलो. कमी वेळ होता, नाहीतर आम्हाला किल्ल्यामध्ये पण जायचं होतं. मग त्याच्यानंतर महाराजांचा पुतळा बघितला, बरं वाटलं भाई. पूर्ण कोकणी लाईफ जगून. अजून संपली नाही आहे, बट बघा आमरस पण जे होतं ना बाई, काय बोलू तुम्हाला, डेंजर वाला भाई, एक नंबर होता, धमाल आली. आय होप तुम्हाला पण ब्लॉग आवडला असेल. सो प्लीज लाईक, सबस्क्राईब, फटफट ग्रीन मॅजिक अँड असताना गो.